22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला। बिथरलेल्या पाकिस्तानने पण भारतावरती हल्ले करायला सुरुवात केली, पण भारताची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांनी पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले। S-400 या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीनने पाकिस्तानचे हल्ले हवेतल्या हवेत डिस्पोजल केले। आपल्या देशाच्या तिन्ही दलाच्या जवानांनी देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम केलं, याचा भारतीय नागरिकांना अभिमान आहे। जर आपल्यावर कुणी कुरघोडी करत असेल तर त्याला अद्दल घडवण्याची ताकद व युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपले सैनिक सीमेवर पार पाडत असतात। आपल्या देशाच्या सीमेवरील जवान युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपलं रक्षण करत असतात, म्हणजे ते एक योद्ध्याची भूमिका पार पाडत असतात। तसेच या देशातील एक दुसरा योद्धा म्हणजे इथला शेतकरी। सीमेवरील जवानांना युद्धाचा कधीतरी सामना करावा लागतो, पण इथल्या शेतकऱ्याला 12 महिने 24 तास युद्धाचा सामना करावा लागतो। कधी निसर्गाशी युद्ध करावं लागतं, तर कधी इथल्या व्यवस्थेशी युद्ध करावं लागतं। एवढं करूनही तो शेती करणं बंद करत नाही, कारण त्याला माहिती असतं मी जर पिकवणं बंद केलं तर इथली लोक उपाशी राहतील। कोरोनाच्या काळामध्ये युद्धापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती। देशातील सर्व जनता बंद आराड होती, पण इथला शेतकरी नावाचा योद्धा या देशातील जनतेला जगवण्यासाठी युद्ध करत होता। पोलिसांच्या लाट्या खाट्या खाऊन तो शेती पिकवत होता, कारण त्याला माहिती होतं येथील जनता कोरोना नाही तर अन्नाविना मरेल। जसं सीमेवरील सैनिक देशाचं रक्षण करण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडत असतात, त्या पद्धतीने इथला शेतकरी इथल्या जनतेला जगवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडत असतो। काही लोक सिनेमातील सेलिब्रिटींना आपला आयडॉल मानतात। अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये याच आयडॉलनी आपल्या सैनिकाप्रती एक प्रशब्द सुद्धा काढला नाही, कारण त्यांना भीती होती आपण जर भारतीय सैनिकांची स्तुती केली तर आपला पाकिस्तानी फॅन फॉलोइंग कमी होईल। अशा भित्र्या व पळपुट्या सेलिब्रिटींना आपलं आयडॉल मानावं का हे ज्याचं त्याने ठरवावं। या देशाचे खरे आयडॉल म्हणजे एक या देशातील सीमेवर लढणारा सैनिक, ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित व जिवंत आहोत, व दुसरा म्हणजे इथला शेतकरी, जो आपल्याला जगवण्याचं काम करत आहे। देशातील जनतेनं सीमेवर लढणारा सैनिक व शेतात राबणारा शेतकरी याबद्दल कायम ऋणी राहायला पाहिजे।